गोंदिया शहर वाहतूक शाखेत अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन दाखल झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे। या वाहनामध्ये बसवलेले उच्च क्षमतेचे कॅमेरे नियमभंग करणाऱ्या वाहनांचे तसेच नंबर प्लेटचे स्पष्ट फोटो काढून तात्काळ दंड ठोठावण्याची सुविधा उपलब्ध करून देतात। त्यामुळे पुढील काळात गोंदिया जिल्ह्यात वाहतूक नियम तोडणाऱ्यांना सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे। इंटरसेप्टर वाहनाद्वारे नो हेल्मेट, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलून वाहन चालवणे, रॉंग वे, रॉंग लेन, फॅन्सी नंबर प्लेट, सीट बेल्ट न लावणे तसेच ओव्हरस्पीड यांसारख्या नियमभंगांचे फोटो आणि लोकेशन त्वरित नोंदवले जातील। त्यानंतर संबंधित वाहन चालकाला चालान थेट त्याच्या मोबाईलवर किंवा नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल। गोंदिया जिल्ह्यासाठी अशी 2 इंटरसेप्टर वाहने आली असून एक जिल्हा वाहतूक शाखेला तर एक शहर वाहतूक शाखेला देण्यात आले आहे। शहरातील तसेच शहर परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ही वाहने तैनात राहणार आहेत। म्हणूनच गोंदिया शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर इंटरसेप्टर वाहनाची नजर कायम राहणार आहे। त्यामुळे वाहन चालवताना सर्व वाहन चालकांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आपल्या गोंदिया पोलीस दलाला नुकतेच एक मोबाईल इंटरसेप्टर व्हेकल मिळालं आहे। ट्रॅफिकच्या नियमनासाठी याचा फार जास्त उपयोग होणार आहे। याच्यामध्ये जवळपास 8 टाईपचे व्हायलेशन्स, रोड ट्रॅफिक व्हायलेशन्स हे डिटेक्ट करतं आणि ते आपण डिटेक्ट करून त्यांना आपण ऑनलाईन जे आहे ती दंड त्यामध्ये करू शकतो। त्याच्यामध्ये ट्रिपल सीट असेल, विदाउट हेल्मेट असेल, सीट बेल्ट लावणे असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारतील हे 8 टाईपचे व्हायलेशन्स डिटेक्ट करणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला गोंदिया सिटी तसेच गोंदिया जिल्ह्यामधील जे काही ट्रॅफिकच्या समस्या असलेल्या ठिकाण आहे त्या ठिकाणी याचा आपल्याला योग्य वापर करता येणार आहे। सध्या आपल्याला गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये याचे आपल्याकडे एक वाहन आहे आणि आपले जे महामार्ग पोलीस आहे त्यांच्याकडे सुद्धा याचे एक वाहन आहे। असे दोघं युनिट म्हणून आपले 2 वाहनं जिल्ह्यामध्ये आहे। तर आपण याचा आता ग्रामीण आणि शहर दोन्ही ठिकाणी याचा वापर करणार आहोत। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून आज गोंदिया जिल्ह्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इंटरसेप्टर वाहन हे गोंदिया जिल्हा पोलीस दलाला मिळाले आहे। यापूर्वी सदरचे वाहन हायवे पोलीस वाहतूक शाखा यांच्याकडे ते उपलब्ध होतं। आता आपल्या जिल्हा पोलीस दलाला हे प्रथमच वाहन आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब भांबरे साहेब यांच्या प्रयत्नातून मिळालेला आहे। तर या वाहनाद्वारे आपण एकूण 8 प्रकारचे दंड वाहतुकीचे नियम मोडणारे स्मरणा करू शकतो। त्यामध्ये आहेत जसं नो हेल्मेट, ट्रिपल सीट, रॉंग वे, रॉंग लेन, सीट बेल्ट, अशा विविध 8 प्रकारचे आणि स्पीड व्हायलेशन महत्त्वाचा त्यात फाईनचा जो प्रकार आहे तो स्पीड व्हायलेशन आहे। तर आपण त्याद्वारे नियंत्रित वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करून अपघातांचे प्रमाण रोखण्याचा प्रयत्न आपण या इंटरसेप्टर व्हेकलद्वारे करणार आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।